मला सांगा. नमस्कार, सचिन दाभोळकर, मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य. आज आपल्याबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके मुंबई इथं झालेले आहे. तुम्हाला माहितीच आहे, आज जो अत्याचार चालू आहे कर्नाटक बेळगावमध्ये मराठी माणसावरती, त्या संदर्भात त्या सरकारची खास करून भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत. ती समस्या त्यांच्याकडून ऐकली की नक्की काय झालेलं आहे. गेल्या 2-4 दिवसापासून पूर्ण राज्यभरात म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात वातावरण खराब झालं. तिथं एक वेगळंच काहीतरी घडलं होतं. एका विद्यार्थिनीला एका कंडक्टरनं गैरवर्तन केल्यामुळं त्याला त्या गावकऱ्यांनी चोप दिला होता. त्याला भाषिक रंग देऊन त्या कानडी संघटनेने आणि त्या कंडक्टरनी ह्या प्रकारातून पळ काढण्याचा मार्ग शोधलेला आणि एवढ्या किरकोळ गोष्टीला घेऊन चित्रदुर्गमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र परिवहनाची बस अडवून त्या ड्रायव्हरला मारहाण करून त्यांना काळापासण्यात आलं. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटत आहेत. त्याचसाठी आम्ही सुद्धा व्यक्त झालो होतो की याला कुठेही भाषिक रंग देऊ नका. तो जो प्रकार त्या कंडक्टरनं केला आहे त्याला पाठीशी न घालता योग्य शासन करा आणि याला मराठी कन्नड रंग देऊन विनाकारण वातावरण त्या ठिकाणी बिघडवू नका. मी व्यक्त झाल्यामुळं काल माझ्यावरही त्यांनी वेगवेगळ्या कलमांतरी कलम लावून गुन्हे दाखल केले आणि आज कळालं की त्या ठिकाणी अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून 70 वर्ष लोकशाही मार्गाने लढत असताना कर्नाटक सरकार इतक्या आक्रमकपणे बेळगाव वाचवण्यासाठी, बेळगावातली मराठी संपवण्यासाठी, बेळगावातल्या महाराष्ट्र एकीकरण समितीची चळवळ संपवण्यासाठी प्रयत्न करत असताना महाराष्ट्र फक्त डोळे झाकून तिथं झोपेचा सोंग घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून काहीच कृत्य होताना दिसत नाही. फक्त पोकळ आश्वासनांपलीकडे बेळगावातल्या मराठी माणसाला काहीच मिळालेलं नाही. ही चळवळ, हा लढा मुळातच महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा आहे. फक्त बेळगावातली माणसं रोज संघर्ष करून त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी त्यांना कर्नाटक सरकारकडून वेगळ्या प्रकारनं त्रास दिला जातो. त्यासाठी महाराष्ट्रातल्या सरकारनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं आता कुठेतरी या चळवळीसाठी आक्रमक होणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला बेळगावापुरता हा लढा मर्यादित न राहता महाराष्ट्रानं ठोस भूमिका घेऊन या चळवळीला कुठेतरी संपवण्याची गरज आहे. 70 वर्ष झाली, 7 दशकं होऊनही अजूनपर्यंत बेळगावातल्या मराठी माणसांना न्याय मिळत नाही. 107 हुतात्म्यांना न्याय मिळत नाही आणि आम्ही आजही लढतोय आणि फक्त महाराष्ट्र सरकारची आश्वासनं ऐकतोय. त्यापेक्षा मोठी शोकांतिका या ठिकाणी होऊ शकत नाही. मराठी एकीकरण समितीनं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. हा लढा राज्यभर पोहोचून आता काहीतरी आक्रमक पाऊल उचलूया, यासाठी ते पूर्ण या चळवळीसाठी मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाकडून काय होते याची सुद्धा आम्हाला प्रतीक्षा आहे. उद्या त्या ठिकाणी कुणाची जर भेट झाली तर आम्ही त्यांना सांगणार आहे, एक तर काहीतरी ठोस भूमिका घ्या, नाहीतर हा प्रश्न संपलायचा जाहीर करा. आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं ते करू. धन्यवाद. आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आपण शुभम शेळके यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये आमच्या काही चर्चा झाल्या आणि लवकरच त्याच्यावरती ठरवू आणि ते जाहीर करू. पण ह्या चर्चेतून आणि ह्याच्यातून जो आम्ही मार्ग काढणार आहोत त्याच्यातून तोडगा काढायचाच हे आम्ही ठरवलेलं आहे. त्यांनी हिंमत हरू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि नक्कीच हा आपण लढा एक दिवस जिंकू अशी मला आशा आहे. पण तो कसा ह्याच्यावरतीच आमची इथं चर्चा परत होईल आणि आम्ही ठरवू. त्यानंतर आपण नक्कीच जाहीर करू आणि त्याच्यावरती काम करू. त्यामुळे मराठी एकीकरण समिती हा जोपर्यंत लढा पूर्णपणे मार्गी लागत नाहीये, जोपर्यंत बेळगावचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत याच्या मागे लागत राहणार आहे. ह्याचसाठी मुंबई असो, महाराष्ट्र असो, सरकार असो, कर्नाटक जिथे कुठे काही करायला लागेल तिथे पूर्णपणे मराठी एकीकरण समिती ह्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती शुभम शेळके यांच्या पाठीशी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.